ओके. तर मी आता स्क्रीन शेअर करतो. ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? बरं, आपण लेक्चर स्टार्ट करूया. पण स्टार्ट करायच्या अगोदर मला एक सांगावं असं वाटतंय की आपला अटेंडन्स खूप खराब आहे. आणि दुसरं म्हणजे मी व्हिडिओ पाठवतो लेक्चर झाल्यानंतर, तर ते पण कोण बघत नाही. तर आपण एवढी इथे मेहनत घेतो, लेक्चर्स इकडे बनवतो, ते यूट्यूबवरती अपलोड करतो आणि मग कोण बघत नाही. तर तुम्ही काय करा, जे कोण प्रोफेसर असतील त्यांच्या चॅनल्सना तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांची रेग्युलर लेक्चर्स तुम्ही बघत राहा. त्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे तुमची. तर आपण इकडे ऑनलाईन भेटतोच, पण त्याच्याबरोबर तुम्ही जे जे प्रोफेसर्स लेक्चर्स पाठवतात त्याचे दुसऱ्या दिवशी, कारण आता जे टाइम टेबल जे बनवलेलं आहे ते एक दिवसाडे अल्टरनेट दिवस लेक्चर असतात. तर तुम्ही काय करायचं, ज्या दिवशी तुमचं लेक्चर नसेल तर त्या दिवशी तुम्ही काय करायचं, त्या दिवशी जे यूट्यूबवरती लेक्चर पाठवलेलं आहे ते तुम्ही बघायचं. तर ती एक रेग्युलर प्रॅक्टिस ठेवा, कारण तुम्ही लेक्चर्स बघत नाही आहात. तर आपल्याला रिझल्ट्स हा चांगला लावायचा आहे. आणि माझे एक विश आहे, माझी एक इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी पुढे CA वगैरे करायचं. तर त्याच्यासाठी थोडीफार आत्तापासूनच तुम्ही प्रॅक्टिस ठेवा की जी काय लेक्चर पाठवली जातील ती तुम्ही बघायची आहेत. ज्या दिवशी लेक्चर्स नसतील त्या दिवशी फ्री टाईम काढून तुम्ही लेक्चर्स बघायचे आहेत. ठीक आहे. तर आपण आता लेक्चर आपलं स्टार्ट करूया. मी नोट्स पाठवल्यात तुम्हाला. तर मागच्या लेक्चरला आपण डिस्टिंग्विश बिटवीन बघितलं होतं आणि आपलं कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट युनिट हे आपलं शिकवायचं बाकी होतं. तर आपण आता स्टार्ट करूया. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट सेंटर किंवा कॉस्ट युनिट याचं डिस्कशन आपण आता स्टार्ट करूया. तर आता अकॉर्डिंग टू कॉस्टिंग अकाउंटिंग स्टँडर्ड 1,
तर अकॉर्डिंग टू कॉस्टिंग अकाउंटिंग स्टँडर्ड 1, क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट बाय रिलेशन टू कॉस्ट सेंटर शुड बी ऑन द बेसिस ऑफ अलोकेशन ऑफ कॉस्ट युनिट. तर या अकाउंटिंग स्टँडर्डनुसार आपण जे क्लासिफिकेशन करतो ते कॉस्ट युनिटच्या बेसिसच्या माध्यमातून करतो. इफ अन एक्सपेंडिचर कॅन बी अलोकेटेड टू अ कॉस्ट सेंटर और कॉस्ट युनिट देन इट इज कॉल्ड डायरेक्ट, अदरवाईज इट विल बी कॉल्ड इनडायरेक्ट. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की आपण जे काय कॉस्ट पर युनिट काढतो तर त्याच्या बेसिसवरती जर अलोकेशन केलं तर त्याला डायरेक्ट कॉस्ट असं म्हणणार, आणि तसं जर नाही केलं तर त्याला आपण इनडायरेक्ट कॉस्ट म्हणतो. तर अकॉर्डिंग टू दिस क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन, मटेरियल कॉस्ट इज डिवायडेड इंटू डायरेक्ट मटेरियल कॉस्ट अँड इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट. तर या क्रायटेरियानुसार आपली जी मटेरियल कॉस्ट आहे ती दोन पार्ट्समध्ये डिवाइड होते. एक आहे डायरेक्ट मटेरियल कॉस्ट आणि दुसरी आहे इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट. तसंच लेबर कॉस्ट पण डायरेक्ट लेबर कॉस्ट आणि इनडायरेक्ट लेबर कॉस्टमध्ये डिवाइड होते, आणि एक्सपेन्सेससुद्धा डायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स असे डिवाइड होतात. आणि इनडायरेक्ट कॉस्टला दुसरा एक वर्ड आहे तो म्हणजे ओव्हरहेड्स. ओके, तर आता पुढचा पॉईंट आहे आपल्याकडे कॉस्ट सेंटर. तर आता कॉस्ट सेंटर म्हणजे नेमकं काय, तर कॉस्टिंग अकाउंटिंग स्टँडर्ड 1 बाय ICWA डिफाइन्स कॉस्ट सेंटर ॲज एनी युनिट ऑफ एंटिटी सिलेक्टेड विथ अ व्ह्यू ऑफ ॲक्युमुलेटिंग ऑल कॉस्ट अंडर दॅट युनिट. म्हणजे एक अशी एक जागा आहे जिकडे त्या पर्टिक्युलर जागेसाठी किंवा त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी आपण किती खर्च केला आहे तो तिकडे एकत्रित केला जातो. त्या सेंटरला किंवा त्या स्थानाला आपण काय म्हणतो, कॉस्ट सेंटर म्हणतो. आता ते काय असू शकतं, इट मे बी अ प्रॉडक्ट, अ सर्व्हिस, अ डिव्हिजन, डिपार्टमेंट, सेक्शन, अ ग्रुप ऑफ मशिनरीज, अ ग्रुप ऑफ एम्प्लॉईज और अ कॉम्बिनेशन ऑफ सेव्हरल युनिट्स. तर ते कॉस्ट सेंटर म्हणजे एखादं प्रॉडक्ट असू शकतं, एखादी सर्व्हिस असू शकते, एखादं डिव्हिजन, डिपार्टमेंट, सेक्शन किंवा मशिनरीजचा ग्रुप किंवा एम्प्लॉईजचा ग्रुप किंवा असे भरपूर युनिट्सचं एक कॉम्बिनेशन, हे तुमचं एक कॉस्ट सेंटर असू शकतं. दिस मे बी अ बजेट सेंटर, की ते एखाद्या बजेट सेंटर पण असू शकतं. तर कॉस्ट ऑब्जेक्ट इज डिफाईन ॲज अन ॲक्टिव्हिटी, कॉन्ट्रॅक्ट, कॉस्ट सेंटर, कस्टमर, प्रॉडक्ट, प्रोसेस. तर कॉस्ट ऑब्जेक्ट काय असू शकतं, एखादी ॲक्टिव्हिटी, कॉन्ट्रॅक्ट, कॉस्ट सेंटर, कस्टमर, प्रॉडक्ट, प्रोसेस, प्रोजेक्ट, सर्व्हिस और एनी अदर ऑब्जेक्ट फॉर विच कॉस्ट आर असर्टन. म्हणजे ज्याची किंमत आपल्याला काढायची असेल ती कुठलीही गोष्ट असू शकते. अकॉर्डिंग टू कॉस्टिंग अकाउंटिंग स्टँडर्ड 1, कॉस्ट सेंटर मे बी ऑफ डिफरंट टाईप, एक्झाम्पल पर्सनल, इम्पर्सनल, प्रोडक्शन और सर्व्हिस. तर कॉस्ट सेंटर वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, जसं पर्सनल आहे, इम्पर्सनल आहे, प्रोडक्शन आहे किंवा सर्व्हिस आहे, असे त्याचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर आता एक एक आपण डिस्कस करूया. तर पहिला आहे पर्सनल कॉस्ट सेंटर. तर पर्सनल कॉस्ट सेंटर कन्सिस्ट ऑफ पर्सन्स और ग्रुप ऑफ पर्सन्स, एक्झाम्पल प्रोडक्शन मॅनेजर, फायनान्स मॅनेजर एक्सेट्रा. तर पर्सनल कॉस्ट सेंटरमध्ये काय काय असू शकतं की त्याच्यात नावाप्रमाणेच करतं की त्याच्यात एक तर पर्सन्स आहेत किंवा ग्रुप ऑफ पर्सन्स आहेत. एक पर्सन्सचा ग्रुप आहे ज्याच्यात प्रोडक्शन मॅनेजर आहे, फायनान्स मॅनेजर आहे. तर हे सगळे लोक म्हणजे त्याला कॉन्स्टिट्यूट करतो पर्सनल कॉस्ट सेंटर. दुसरा प्रकार आहे इम्पर्सनल कॉस्ट सेंटर. तर इम्पर्सनल कॉस्ट सेंटरमध्ये काय आहे ते त्याच्यात एखादं लोकेशन, एक पर्टिक्युलर जागा जिकडे इक्विपमेंट ठेवण्यात आलेले आहे, जसं प्रोडक्शन सेंटर आहे जिथे मशीन शॉप असतं, वेल्डिंग शॉप आहे, असेंब्ली शॉप आहे, और सर्व्हिस सेंटर ज्याच्यात स्टोअर्स, ट्रान्सपोर्ट, टूल रूम या सगळ्या गोष्टी तिथे इन्क्लुडेड आहेत. आता पुढचं जे आहे ते म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट सेंटर. तर प्रोडक्शन कॉस्ट सेंटर इज दॅट एंगेज इन प्रोडक्शन, जे प्रोडक्शनमध्ये एंगेज आहे किंवा जे प्रोडक्शन करण्याचं काम करतं, जिकडे
याची एक्झाम्पल म्हणजे मशीन शॉप, वेल्डिंग शॉप, असेंब्ली शॉप एक्सेट्रा. तर हे सगळं काय, हे प्रोडक्शन कॉस्ट सेंटर आहे. नंतर पुढचं आहे सर्व्हिस कॉस्ट सेंटर. आता नावावरूनच कळतं सर्व्हिस कॉस्ट सेंटर म्हणजे जे सेंटर सर्व्हिस रेंडर करतं, इज फॉर रेंडरिंग सर्व्हिसेस टू प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्शनला जे सर्व्हिस रेंडर करतं अशा सेंटरला आपण काय म्हणतो, सर्व्हिस कॉस्ट सेंटर. त्याची एक्झाम्पल्स काय, पॉवर हाऊस, मेंटेनन्स स्टोर्स, परचेस ऑफिस एक्सेट्रा, हे सगळे सर्व्हिस कॉस्ट सेंटरचे एक्झाम्पल्स आहेत. नंतर पुढचा पॉईंट आहे कॉस्ट युनिट. तर कॉस्ट युनिट म्हणजे काय, कॉस्टिंग अकाउंटिंग स्टँडर्ड 1 बाय ICWA डिफाईन्स कॉस्ट युनिट ॲज अ फॉर्म ऑफ मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन ऑर सर्व्हिस. म्हणजे एक युनिट मेजर करण्याचं युनिट म्हणजे आपण आता पैसे जे असतात ते रुपीजमध्ये मोजतो, किंवा एखादी जर उंची मोजायची असेल तर सेंटीमीटर मीटरमध्ये मोजतो. तसं एक युनिट म्हणजे एक प्रमाण आहे ज्याच्यात आपण एखादी गोष्ट मोजतो, ते प्रमाण म्हणजे युनिट. दिस युनिट इज जनरली अडॉप्टेड ऑन द बेसिस ऑफ कन्व्हिनियन्स अँड प्रॅक्टिस इन द इंडस्ट्री कन्सर्न. म्हणजे जसं आपल्याला एखादी गोष्ट सोयीची पडते आणि जी काय प्रॅक्टिस चालू आहे मार्केटमध्ये, तर त्याच्याप्रमाणे आपण ते युनिट कन्सिडर करतो. तर याची एक्झाम्पल्स म्हणजे काय, पॉवर म्हणजे आता आपल्याकडे जी इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर येते ते आपण मेगावॅटमध्ये मोजतो. नंतर सिमेंट जे असतं तर सिमेंट मेट्रिक टन्समध्ये आपण मोजतो, किंवा ॲटोमोबाईल्स गाड्या आहेत तर आपण आकडेवारी म्हणजे नंबरमध्ये मोजतो. त्याच्यानंतर याच्या 2 प्रकारचे कॉस्ट युनिट असतात. तर कॉस्ट युनिट म्हणजे काय, सिंपल किंवा सिंगल कॉस्ट युनिट, तर पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे कंपोजिट किंवा कंपाऊंड कॉस्ट युनिट. दुसरा प्रकार काय, कंपाऊंड किंवा कॉम्पोजिट कॉस्ट युनिट. दुसरा प्रकार आहे कंपाऊंड किंवा कॉम्पोजिट कॉस्ट युनिट. आता एक प्रकार आपण बघूया. तर पहिला जो प्रकार आहे सिंगल किंवा सिंपल कॉस्ट युनिट, तर त्याच्यात एकच युनिट आहे, नावाप्रमाणे सिंगल. तर सिंगल म्हणजे काय, त्याच्यात एकच युनिट आहे, त्याचं लग्न झालेलं नाही आहे. तर एक्झाम्पल्स ऑफ सिंपल ऑर सिंगल युनिट आर, त्याचे एक्झाम्पल्स काय काय, टन म्हणजे 1 टन किंवा 1 किलोग्राम, क्विंटल, लिटर, 1 मीटर म्हणजे सिंगल आहे, सिंग्युलर. तर अ सिंपल कॉस्ट युनिट इज कॉमन इन मोस्ट केसेस, तर ते सगळीकडे कॉमनच असतं. आता कंपोजिट म्हणजे काय असतं की त्याच्यात 2 युनिट वापरली जातात. एका युनिटमध्ये 2 युनिट जेव्हा वापरली जातात तेव्हा त्याला कंपोजिट किंवा कंपाऊंड कॉस्ट युनिट म्हणतात. जसं आपण 11वीला जर्नल एंट्री शिकताना कंपाऊंड एंट्री शिकलो होतो. कंपाऊंड एंट्री म्हणजे 2 एंट्र्या, 2 डेबिट किंवा 2 क्रेडिट एकत्र केलं की तर त्याला आपण काय म्हणायचं, कंपाऊंड जर्नल एंट्री. तसंच इकडे कंपाऊंड किंवा कॉम्पोजिट कॉस्ट युनिट असं म्हणतात की जिकडे 2 सिंपल युनिट एकत्र केली जातात. इट इज अडॉप्टेड इन केसेस वेअर द सिंपल कॉस्ट युनिट डू नॉट सर्व. म्हणजे जिकडे सिंपल कॉस्ट युनिट काम करत नाही तिकडे आपण कंपाऊंड किंवा कॉम्पोजिट कॉस्ट युनिट तिकडे वापरतो. त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, एक्झाम्पल्स ऑफ कंपोजिट कॉस्ट युनिट आर टन किलोमीटर. आता टन किलोमीटर म्हणजे काय असतं की एखादी गाडी असते, एखादी गाडी आयदर माल घेऊन जाते किंवा पॅसेंजरना घेऊन जाते, आणि ती जे अंतर पार करते त्याला आपण किलोमीटर म्हणतो. म्हणजे समजा एखादा ट्रकनी 10 टन वजन तो घेऊन गेलेला आहे, 10 टन वजन तो घेऊन चाललेला आहे 10 किलोमीटर लांब, तर त्याला आपण काय म्हणणार, टन किलोमीटर म्हणणार. किंवा पॅसेंजर किलोमीटर आहे, म्हणजे एखादी बस समजा 40 जण घेऊन चाललेली आहे 10 किलोमीटर लांब, तर त्याला आपण काय म्हणणार, पॅसेंजर किलोमीटर. तसंच किलोवॅट आवर म्हणजे 1 तासाला आपण किती लाईट वापरतो त्याला काय म्हणणार, किलोवॅट आवर. नंतर दुसरा प्रकार आहे पेशंट डे. म्हणजे आपल्याकडे किती पेशंट, आपलं हॉस्पिटल आहे तर हॉस्पिटलमध्ये समजा 100 पेशंट आहेत आणि 100 पेशंट 1 महिनाभर राहतात, तर त्याला आपण काय म्हणणार, 3000. 100ला 30नी गुणणार म्हणजे आपण काय म्हणणार, 3000 पेशंट डेज. आणि तुम्हाला माहितीच असेल की जे काय हॉस्पिटलमध्ये बिल लावलं जातं ते डेजनुसार लावलं जातं की पर डे.
एक पेशंट आपल्याकडे 8 दिवस जर समजा ॲडमिट आहे तर त्याला डेजच्या हिशोबाने बिल लावलं जातं की दररोजचं बिल 1,000 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये असं बिल हॉस्पिटलवाले लावतात. मग त्याला आपण काय म्हणतो, पेशंट डे. तर ही जी एक्झाम्पल्स होती ही कंपाऊंड किंवा कॉम्पोजिट कॉस्ट युनिटची होती. आणि वरची टन, किलोग्रॅम, किलोमीटर ही जी एक्झाम्पल होती ही सिम्पल कॉस्ट युनिटची होती. आता हे डिस्टिंग्विश बिटवीन आपलं झालेलं आहे. आता आपल्याला जो पुढचा पॉईंट आपल्याला जो करायचा होता तो हा चार्ट मधला होता. हा चार्ट झाला आपला. नंतर खालचा चार्ट येतोय. हा बघा, आता हा चार्ट आपल्याला कन्सिडर करायचा आहे. हा आता पुढच्या टॉपिकमध्ये आपण जास्त डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर आता आज हा टॉपिक संपून जाईल. मग पुढच्या लेक्चरला आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, कॉस्टशीट. हा टॉपिक आपण आता स्टार्ट करूया. हा चार्ट आपण बघूया. ओके, जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इकडे दोन गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. एक आहे डायरेक्ट कॉस्ट आणि दुसरा आहे इनडायरेक्ट कॉस्ट. तर इनडायरेक्ट कॉस्टला आपण ओव्हरहेड्स पण म्हणतो. तर डायरेक्ट कॉस्टमध्ये काय काय इन्क्लूड आहे, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, तर हे तीन गोष्टी डायरेक्ट कॉस्टमध्ये इन्क्लूड आहेत आणि त्यांची टोटल प्राईम कॉस्ट होते. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस त्यांची टोटल काय होते, प्राईम कॉस्ट होते. आता इनडायरेक्ट कॉस्टमध्ये चार गोष्टी आहेत. इनडायरेक्ट कॉस्टमध्ये चार गोष्टी आहेत. प्रोडक्शन ओव्हरहेड्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ओव्हरहेड्स, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. तर चार गोष्टी इनडायरेक्ट कॉस्ट किंवा ओव्हरहेड्समध्ये इन्क्लूड आहेत. आता नीट लक्ष द्या. आता आपण काय करत असतो, प्रत्येक पुढची गोष्ट आधीच्या गोष्टीमध्ये ॲड करत असतो. आता प्राईम कॉस्ट आहे, तर प्राईम कॉस्टमध्ये आपण काय करणार, प्रोडक्शन ओव्हरहेड्स ॲड करणार. प्राईम कॉस्टमध्ये आपण प्रोडक्शन ओव्हरहेड्स ॲड करणार आणि आपल्याला काय मिळणार, वर्क कॉस्ट. काय मिळणार, वर्क कॉस्ट. आता हे दोन्ही एकत्रच आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट ओव्हरहेड्स हे दोन्ही एकत्रच आहेत. तर या दोन गोष्टी आपण वर्क कॉस्टमध्ये ॲड करतो. या दोन गोष्टी वर्क कॉस्टमध्ये ॲड करतो. वर्क कॉस्टमध्ये ॲड करून आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळतं. काय मिळतं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ओके, आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड करतो. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड करून आपल्याला मिळते कॉस्ट ऑफ सेल्स. काय मिळतं, कॉस्ट ऑफ सेल्स. किंवा याला दुसरं नाव आहे टोटल कॉस्ट. काय नाव आहे, टोटल कॉस्ट. तर टोटल कॉस्टमध्ये आपण काय करतो, प्रॉफिट ॲड करतो. प्रॉफिट ॲड करून आपल्याला सेल्स मिळतो. म्हणजे एकदम सोपं आहे. हे जे टेक्निक आहे ना, असं तुम्ही जर डोळे मिटले तर तुम्ही डोळ्यासमोर आणू शकाल. तर पहिलं काय, डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट, डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट. आता याच्यात आहे ना, डायरेक्ट कॉस्टमध्ये तीन गोष्टी आहेत. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि इनडायरेक्टमध्ये आता नीट लक्ष द्या. इनडायरेक्टमध्ये तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, फॅक्टरी, ऑफिस, सेलिंग. फॅक्टरी, ऑफिस, सेलिंग. फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवा, चार गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही. फॅक्टरी, ऑफिस, सेलिंग. आता आपण काय करतो, पहिलं जे डायरेक्ट होतं त्याची टोटल तिघांची ती असते प्राईम कॉस्ट. त्या तिघांच्या टोटलचं नाव काय, प्राईम कॉस्ट. तर प्राईम कॉस्टमध्ये पहिलं आपण फॅक्टरी ओव्हरहेड ॲड करणार. प्राईम कॉस्टमध्ये पहिलं ॲड करणार काय, फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड ॲड करून आपल्याला काय मिळणार, फॅक्टरी किंवा वर्क कॉस्ट. फॅक्टरी किंवा वर्क कॉस्ट. वर्क कॉस्टमध्ये आपण ऑफिस ओव्हरहेड ॲड करणार. वर्क कॉस्टमध्ये काय करणार आपण, ऑफिस ओव्हरहेड ॲड करणार. तर ऑफिस ओव्हरहेड ॲड करून आपल्याला काय मिळणार, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळणार. ओके, आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड करून आपल्याला टोटल कॉस्ट मिळणार. म्हणजे तर थोडक्यात काय, प्राईम कॉस्टमध्ये पहिलं फॅक्टरी, मग ऑफिस, मग सेलिंग आणि त्यांच्या टोटलला नाव काय, फॅक्टरी ॲड करून फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी ॲड करून फॅक्टरी कॉस्ट. ऑफिस ॲड करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड करून सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड करून काय येणार, टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. ओके, आता कॉस्ट ऑफ सेल्समध्ये काय करायचं, प्रॉफिट ॲड करायचा. प्रॉफिट ॲड करून सेल्स. तर हे आपण आता पुढे
पुढच्या टॉपिकमध्ये आपण हे अजून जरा डिटेलमध्ये शिकणार आहोत आणि तसे सम्स पण आपल्याला सॉल्व करायचे. ठीक आहे, तर हा आपला चार्ट संपला. आता ओपनिंग पुढे काय म्हटलं आहे, ओपनिंग अँड क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस अँड फिनिश गुड्स नीड टू बी ॲडजस्टेड सुटेबली. आता हे कसं ॲडजस्ट करायचं हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. आता पुढचा जो इल्युस्ट्रेशन आहे, क्लासिफाय द फॉलोइंग आयटम्स ऑफ कॉस्ट युजिंग डिफरंट क्लासिफिकेशन क्रायटेरिया. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्समध्ये विचारू शकतात. रिपेअर्स टू मशिनरी, फॅक्टरी रेंट, फ्रेट इनवर्ड, डायरेक्टर फीज, डायरेक्ट वेजेस, फ्री सॅम्पल, ऑफिस स्टेशनरी. ठीक आहे, तर आता बघा, पहिला जो कॉलम आहे तो आयटम्स आहे. एलिमेंट विचारलं आहे, म्हणजे मटेरियल आहे, लेबर आहे का एक्सपेन्स, मटेरियल लेबर का एक्सपेन्सेस आहे. नंतर कुठल्या डिपार्टमेंटचं आहे म्हणजे फंक्शन विचारलेलं आहे. ट्रेसेबिलिटी विचारलं आहे, म्हणजे ते डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे. नंतर त्याचं बिहेवियर, फिक्स आहे, व्हेरिएबल आहे का सेमी व्हेरिएबल, सेमी फिक्स्ड आहे. ठीक आहे, तर आता पहिलं जे आहे रिपेअर्स टू मशिनरी, आता हा एक्सपेन्सेस आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे आणि इनडायरेक्ट आहे आणि सेमी फिक्स्ड आहे. पुढे फॅक्टरी रेंट, हा पण सेमच आहे पण ते रेंट असल्यामुळे ते फिक्स आहे. त्याच्यानंतर फ्रेट इनवर्ड, आता फ्रेट इनवर्ड हे मटेरियलसाठी लागतं. फ्रेट म्हणजे काय, ट्रान्सपोर्टचा खर्च जो आपण मटेरियल शिप किंवा रेल्वेने जे काय मटेरियल आपल्याकडे येतं तर त्याच्या ट्रान्सपोर्टला आपण फ्रेट म्हणतो, शिप किंवा ट्रेनच्या. तर ते मटेरियल आहे, प्रोडक्शनचं आहे, डायरेक्ट आहे आणि ते व्हेरिएबल आहे. पुढे डायरेक्टर फीज, तो पण खर्च आहे, ऑफिसचा खर्च आहे, इनडायरेक्ट आहे आणि ते फिक्स आहे, म्हणजे त्या लोकांना आपल्याला पगार फिक्सच द्यावा लागतो. नंतर डायरेक्ट लेबर, डायरेक्ट वेजेस, तर डायरेक्ट वेजेस हे काय, लेबर आहे. नंतर प्रोडक्शनशी रिलेटेड आहे, डायरेक्ट आहे आणि व्हेरिएबल आहे, म्हणजे जेवढं ते लोक प्रोडक्शन बनवतात त्याप्रमाणे आपल्याला त्यांना पगार द्यावा लागतो. नंतर फ्री सॅम्पल, म्हणजे आपण लोकांना सॅम्पल वाटतो ना, कुठलंही जर नवीन प्रोडक्शन जर बनवायचं आहे तर ज्यांना कोणाला नवीन प्रोडक्शन जर बनवायचं असेल तर त्याचं आपण काय करतो, त्याचे सॅम्पल लोकांना वाटतो, म्हणजे ते मटेरियलशी रिलेटेड आहे, सेलिंग आहे, इनडायरेक्ट आहे आणि फिक्स्ड आहे. त्याच्यानंतर ऑफिस स्टेशनरी, तर ऑफिस स्टेशनरी हा एक्सपेन्सेस आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसचा खर्च आहे, इनडायरेक्ट आहे आणि हा फिक्स्ड आहे. तर आता आपला जो पुढचा पॉईंट आहे कोडिंग सिस्टम. The coding system, the Chartered Institute of Management Accountant has defined a code as a system of symbol designed to be applied to a classified set of items to give a brief account reference facilitating entry, collection and analysis. म्हणजे त्याचा अर्थ काय की एक सिम्बॉलची सिस्टम आहे की जेणेकरून आपण एखादी जर वस्तू आपल्यासमोर ठेवली तर त्याला ओळखायला सोपं जाईल, तर त्याची एक सिस्टम म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, कोडिंग सिस्टम. दस कॉस्ट क्लासिफिकेशन फॉर्म्स द बेसिस ऑफ कोडिंग. आता इट हेल्प्स टू इंडिकेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनी कॉस्ट थ्रू अ शॉर्ट सिम्बॉल. म्हणजे एक छोटा सिम्बॉल जर ठेवला तर त्याच्यावरनं आपल्याला त्याच्यावरनं ते पर्टिक्युलर आयटम कुठला आहे तो आपल्याला ओळखता येतो. तर आता कंपोजिट कोडचं आपण एक्झाम्पल बघूया. तर कंपोजिट कोड इंडिकेट्स नेचर ऑफ एक्सपेंडिचर अँड कॉस्ट सेंटर, म्हणजे त्याच्यात काय काय गोष्टी असतात. तर एक म्हणजे एक्सपेंडिचरचं नेचर काय, स्वरूप काय, आणि दुसरं म्हणजे ते कोणत्या कॉस्ट सेंटरला बिलॉंग करतं. आता एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, अ पर्टिक्युलर कॉस्ट इज गिवन अ कंपोजिट कोड बाय कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी 257830. हा एक ते नंबर दिला गेला आहे. त्याच्यात जो पहिला नंबर आहे 2 तो इंडिकेट करतो तो ब्रॉट आउट कंपोनेंट आहे, म्हणजे तो परचेस केलेला कंपोनेंट आहे. द सेकंड नंबर 5 इंडिकेट्स दॅट इट इज अ मेकॅनिकल कंपोनेंट, म्हणजे जो परचेस केलेला कंपोनेंट आहे हा मेकॅनिकल आहे. नंतर थर्ड नंबर 7
रेफर्स टू अ मेकॅनिकल कंपोनंट ऑफ गिअर्स, म्हणजे कारच्या कुठल्या पार्टचा कंपोनंट आहे तो गिअर्सचा कंपोनंट आहे. आणि लास्ट 3 नंबर्स प्रोव्हाइड डिटेल ऑफ कॉस्ट सेंटर, म्हणजे कुठल्या कॉस्ट सेंटरला बिलॉंग करतं हे शेवटचे 3 डिजिट सांगतात. तर 8 नंबर प्रोव्हाइड्स डिटेल्स ऑफ द लोकेशन ऑफ द प्लांट, म्हणजे ते प्लांट कुठे आहे तो 8 नंबर सांगतो, म्हणजे ते गुजरातला आहे. सेकंड नंबर 3 गिव्स डिटेल ऑफ द डिपार्टमेंट, 3 नंबर म्हणजे ते असेंब्ली डिपार्टमेंटचं आहे. अँड थर्ड नंबर 0 इंडिकेट्स दॅट कॉस्ट इज डायरेक्ट. आता तिसरा नंबर 0 आहे, तर तो इंडिकेट काय करतो, ती कॉस्ट जी आहे ती डायरेक्ट आहे. ओके, तर आता आपण बघूया की या सिस्टमचं ॲडव्हान्टेजेस काय. तर या सिस्टमचे ॲडव्हान्टेजेस म्हणजे फॉलोइंग आर द सम ऑफ द ॲडव्हान्टेजेस ऑफ अ वेल डिझाईन कोडिंग सिस्टम, म्हणजे एक चांगल्या प्रकारे जी कोडिंग सिस्टम असते त्याचे ॲडव्हान्टेज काय, तर काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत ते इकडे दिलेले आहेत. तर पहिलं म्हणजे सेव्ह टाईम. तर सेव्ह टाईम म्हणजे काय, आपला वेळ वाचवतो. सिन्स द कोड इज मोस्ट ऑफ द टाइम्स ब्रीफर दॅन अ डिस्क्रिप्शन, म्हणजे एक कोड जो असतो तो छोटा असतो, म्हणजे त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे, स्वरूप आहे, त्या स्वरूपापेक्षा तो कोड छोटा असतो. त्याच्यामुळे काय असतं की बऱ्याच वेळेला तो लिहिण्यामध्ये किंवा त्याचा उल्लेख करण्यामुळे आपला वेळ वाचतो. इट सेव्ह टाइम्स वेन सिस्टीम्स आर वर्क अपॉन मॅन्युअली अँड in case the system is computerized it reduces the data storage capacity, म्हणजे जर समजा मॅन्युअल असेल तर आपला बराच वेळ वाचतो, आणि जर समजा कॉम्प्युटराइज सिस्टम असेल तर आपली जागा त्या ठिकाणी वाचते, कारण तो कोड कमी स्पेस ऑक्युपाय करतो. वेरॅज त्याचं जर डिस्क्रिप्शन लिहिलं तर तो जास्त स्पेस ऑक्युपाय करेल. द इलुस्ट्रेशन अबाव डेमॉन्स्ट्रेट द ॲडव्हान्टेजेस क्लिअरली. नंतर काय, रिड्युसेस ॲम्बिग्युटी, म्हणजे एखादी गोष्ट अस्पष्ट असते ती क्लिअर, त्याचा अस्पष्टपणा किंवा ती गोष्ट क्लिअर होते. अ कोड हेल्प्स इन रिड्युसिंग ॲम्बिग्युटी. इन केस टू प्रोफेशनल अंडरस्टँड द सेम आयटम डिफरंटली अ कोड विल हेल्प देम ऑब्जेक्टिव्हली, म्हणजे जर समजा 2 प्रोफेशनल लोक एकाच फील्डमधले आहेत तर त्या लोकांना ते पर्टिक्युलर कोड चांगल्या प्रकारे त्यांना तो कोड चांगल्या प्रकारे लक्षात येईल. नंतर पुढचा पॉईंट आहे फॅसिलिटेट EDP. जसं EDP जे आहे ते डेटा प्रोसेसिंग डिपार्टमेंट आहे. अनलाईन डिटेल डिस्क्रिप्शन अ कोड फॅसिलिटेट डेटा प्रोसेसिंग इन कॉम्प्युटराइज सिस्टम, म्हणजे त्याच्यामुळे डेटा प्रोसेसिंग सोपं होऊन जातं. नंतर रिक्वायरमेंट फॉर अन एफिशियंट कोडिंग सिस्टम, म्हणजे काय काय गोष्टी रिक्वायर्ड आहेत एखादी चांगली कोडिंग सिस्टम बनवायला. तर पहिलं म्हणजे काय, युनिक नंबरिंग. तर जे काय नंबरिंग सिस्टम आपण वापरणार आहोत ते एक वेगळी असली पाहिजे, म्हणजे ती गोष्ट तो नंबर डोळ्यासमोर आल्यामुळे आपल्याला ओळखता आली पाहिजे. एव्हरी नंबर यूज इन द कोड शुड बी युनिक अँड सर्टन, म्हणजे एक ठराविक नंबर असला पाहिजे आणि तो वेगळा पाहिजे. इट शुड बी इझिली आयडेंटिफाईड फ्रॉम द स्ट्रक्चर ऑफ द कोड, त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावरनं आपल्याला तो कोड काय इंडिकेट करतो ते आपल्याला कळलं पाहिजे. इट शुड बी पॉसिबल टू आयडेंटिफाय अ कोड फॉर एव्हरी आयटम अँड द कोडिंग सिस्टम शुड बी कॅपेबल ऑफ एक्सपॅन्डिंग टू इन्क्लूड न्यू आयटम, म्हणजे नुसतं फक्त आयडेंटिटीज तो करू शकला असं पण नाही, आणि जर समजा कुठले जर नवीन आयटम आले तर त्यांना आयडेंटिटी देणं पण सोपं व्हायला पाहिजे. नंतर ब्रीफ. द कोड शुड बी ब्रीफ अँड मिनिंगफुल, म्हणजे तो छोटा असला पाहिजे आणि तो अर्थपूर्ण असला पाहिजे. नंतर सेंट्रल कंट्रोल. द मेंटेनन्स ऑफ कोडिंग सिस्टीम शुड बी सेंट्रली कंट्रोल, म्हणजे एक पर्टिक्युलर जे हेड ऑफिस आहे तिकडनं त्याचं नंबरिंग करणं हे तिकडे केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक हेड ऑफिसला एक वेगळा कोड किंवा या खेडच्या ऑफिसला वेगळा कोड देणार, चिपळूणच्या ऑफिसला वेगळा कोड देणार असं नाही, एक पर्टिक्युलर सेंट्रल ठिकाणी त्याचा नंबर दिला गेला पाहिजे. इट शुड नॉट बी पॉसिबल फॉर इंडिव्हिज्युअल टू इंडिपेंडेंट अँड ॲड न्यू कोड्स टू द एक्झिस्टिंग कोड्स, म्हणजे त्याला नवीन कोड देणं शक्य झालं नाही पाहिजे. म्हणजे कुणाला समजा एखाद्या माणसाला
तो एखादा कोड जर पसंत नाही पडला तर तो दुसरा कोड लावेल, असं व्हायला नाही पाहिजे. ते सेंट्रलाइज एकाच ठिकाणावरनं ते सगळे कोड्स बनले पाहिजेत आणि सगळ्या ब्रांचेसनी ते कोड वापरले गेले पाहिजेत. नंतर सेम लेंथ म्हणजे जे त्यांचे जे डिजिट्स आहेत ते तेवढेच असले पाहिजे. म्हणजे मागचा कोड आपण बघितला तो 6 अंकी आहे, तर जेवढे म्हणून आयटम्स आहेत त्यांना 6 अंकच आपण ठेवले पाहिजेत. कोडिफिकेशन शुड बी ऑफ द सेम लेंथ. दिस मेक एरर इझियर टू स्पॉट अँड इट ॲसिड्स कॉम्प्युटराइज डेटा प्रोसेसिंग. त्यामुळे काय होतं की एखादी जर समजा काही काम करताना आपली एखादी चूक झाली तर ती आपल्याला ओळखण्यात मदत होते आणि कॉम्प्युटराइज जे डेटा प्रोसेसिंग आहे ते त्याला मदत मिळते. त्यामुळे त्यांची जी डिजिट्स आहेत, नंबर ऑफ डिजिट्स हे सेम असले पाहिजे. ठीक आहे, तर हा आता आपला टॉपिक संपला आहे, अजून थोडासा वेळ आहे. तर मी ते तुम्हाला मगाशी जे डायग्राम दाखवला तो तुम्हाला इथे जो नवीन टॉपिक आपण आता शिकणार आहोत, एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. तर एलिमेंट्स ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला तो डायग्राम अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करून दाखवतो. ठीक आहे, तर मी आता स्क्रीन शेअर करतो. एक वेगळी एक्सेलची स्क्रीन असेल. खूप महत्त्वाचं आहे, कोणी लेक्चर सोडून जाऊ नका. खूप महत्त्वाचा पॉईंट आता मी तुम्हाला इकडे शिकवणार आहे. ओके, सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय का? चॅट बॉक्सवरती लिहा. सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय? सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय? चॅट बॉक्सवर लिहा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर आता नीट लक्ष द्या. आता आपण नवीन टॉपिक सुरू करतोय, एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. त्याच्यात सम्स असतील. तर आता जो चार्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकला तो आपण आता डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितला की दोन प्रकारचे खर्च आहेत. तर पहिला म्हणजे डायरेक्ट कॉस्ट आहे, दुसरा म्हणजे इनडायरेक्ट कॉस्ट आहे. डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट. आता नीट लक्ष द्या. तर डायरेक्ट कॉस्टमध्ये 3 गोष्टी असतात: डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट मटेरियल, नंतर डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. या 3 गोष्टी डायरेक्ट कॉस्टमध्ये असतात. ओके, तर आता या तिघांची जी टोटल असते तिला आपण म्हणतो प्राइम कॉस्ट. तर या तिघांची टोटल आपण नाव काय देतो? प्राइम कॉस्ट.
ओके, आता या तिघांच्या टोटल आपण प्राईम कॉस्ट नाव दिलं. आता इकडे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे 3 प्रकारचे इनडायरेक्ट कॉस्ट किंवा त्यांना ओव्हरहेड्स म्हणतो. तो पहिला आहे फॅक्टरी ओव्हरहेड्स, नंतर दुसरं आहे ऑफिस ओव्हरहेड्स आणि तिसरं सेलिंग ओव्हरहेड्स. आता नीट लक्ष द्या. आता आपण काय करतो, ही जी प्राईम कॉस्ट आहे या प्राईम कॉस्टमध्ये आपण काय करतो, फॅक्टरी ओव्हरहेड ॲड करतो. प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड ॲड करतो आणि फॅक्टरी ओव्हरहेड ॲड करून त्याची टोटल येते फॅक्टरी कॉस्ट. हा सगळ्यांनी वहीमध्ये हा डायग्राम ड्रॉ करायचा आहे. प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड ॲड करायची, फॅक्टरी ओव्हरहेड ॲड करून त्याची जी टोटल येते तिला आपण म्हणतो फॅक्टरी कॉस्ट. याचा डायग्राम ड्रॉ करा आणि ड्रॉ झाल्यानंतर सगळ्यांनी मला ग्रुपवर पाठवायचा आहे. सगळ्यांनी पर्सनली पाठवा मला. हा डायग्राम सगळ्यांनी ड्रॉ करा आणि मला पर्सनली पाठवायचा आहे, कारण हा खूप महत्त्वाचा डायग्राम आहे. प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड ॲड करून आपल्याला येते फॅक्टरी कॉस्ट. ठीक आहे. नंतर फॅक्टरी कॉस्टमध्ये आपण काय करतो, ऑफिस ओव्हरहेड ॲड करतो. फॅक्टरी कॉस्टमध्ये आपण काय करतो, ऑफिस ओव्हरहेड ॲड करतो. ऑफिस ओव्हरहेड ॲड करतो. ऑफिस ओव्हरहेड ॲड करून आपल्याला मिळते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. फॅक्टरी कॉस्टमध्ये ऑफिस ओव्हरहेड ॲड करून आपल्याला काय मिळते, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपल्याला मिळते. नंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये आपण काय करतो, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड करतो. कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये आपण सेलिंग ओव्हरहेड्स ॲड करतो किंवा त्याला आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स पण म्हणतो. आता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड केल्यानंतर आपल्याला मिळते टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. आपल्याला काय मिळते, टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. ॲक्च्युली तो पुस्तकातला डायग्राम थोडा वेगळा आहे. हा परफेक्ट डायग्राम आहे जो मी इथे बनवलेला आहे. तो सगळ्यांनी मला पर्सनलवर पाठवायचा आहे. कॉस्ट ऑफ सेल्स. ओके, तर आता एकदम सोपं आहे. पहिले 3 डायरेक्ट एक्सपेन्सेस घेतले किंवा डायरेक्ट कॉस्ट घेतले, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यांची जी टोटल आली प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केलं, फॅक्टरी कॉस्ट. त्याच्यात ऑफिस ओव्हरहेड ॲड केलं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्याच्यात सेलिंग ओव्हरहेड्स ॲड केलं, टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. आता नीट लक्ष द्या. आता हे जे डायरेक्ट मटेरियल आहे, तर डायरेक्ट मटेरियलच्या इथे आपल्याला एक 4-5 गोष्टी येतात. डायरेक्ट मटेरियल जे आपण काढतो तिथे आपल्याला 4-5 गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. आता त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, तर इकडे तुम्हाला FY BComमध्ये जसं आपण केलं होतं, सगळ्यात पहिलं ओपनिंग स्टॉक घ्यावं लागतं. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये आपण जसं घ्यायचो ओपनिंग स्टॉक, त्याच्याखाली ॲड परचेस, नंतर ॲड कॅरेज. तर जे रॉ मटेरियलशी रिलेटेड गोष्टी आहेत त्या तुम्ही ॲड करायच्या. ॲड कॅरेज किंवा ॲड अदर एक्सपेन्सेस हे ॲड करायचं. तर ओपनिंग स्टॉक, ॲड परचेस, ॲड कॅरेज, ॲड अदर एक्सपेन्सेस ॲड करायचं आणि त्याच्यातनं आपल्याला क्लोजिंग स्टॉक मायनस करायचं आहे. क्लोजिंग स्टॉक मायनस करायचं म्हणजे तुम्हाला काय मिळतं, रॉ मटेरियल कन्झ्युमची व्हॅल्यू मिळते.
रॉ मटेरियल कन्झ्युमची व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. तर हे सगळं केल्यानंतर जसं आपण FY BComला मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये करायचो तसं इकडे हे करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नीट लक्ष द्या. त्याच्यानंतर आता जेव्हा आपण फॅक्टरी कॉस्ट काढतो, आता फॅक्टरी कॉस्ट काढतो तेव्हा इथे आपल्याला एक गोष्ट करायची असते. आता फॅक्टरी कॉस्ट काढताना आपण पहिलं फॅक्टरीचे एक्सपेन्सेस ॲड करतो. फॅक्टरीचे एक्सपेन्सेस ॲड केल्यानंतर आपल्याला ओपनिंग WIP ॲड करायला लागतो, क्लोजिंग WIP डिडक्ट करायला लागतो आणि सेल ऑफ स्क्रॅप मायनस करायला लागतं. इथे 3 गोष्टी आहेत. ओपनिंग स्टॉक WIPचा ॲड करायचा, क्लोजिंग स्टॉक WIPचा मायनस करायचा आणि सेल ऑफ स्क्रॅप पण काय करायचा, मायनस करायचा. ठीक आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवतो. तर इथे आपण काय करणार, ओपनिंग WIP किंवा ओपनिंग स्टॉक ऑफ WIP, ओपनिंग WIP ॲड करणार. ओपनिंग WIP ॲड आणि क्लोजिंग WIP लेस. ॲड ओपनिंग WIP लेस क्लोजिंग WIP आणि लेस सेल ऑफ स्क्रॅप. ॲक्च्युली एकच मिनटं, सेल ऑफ स्क्रॅप पहिलं व्हायला पाहिजे आणि नंतर लेस सेल ऑफ स्क्रॅप. एकच मिनिट जरा कन्फर्म करतो मी. बरोबर आहे. आधी सेल ऑफ स्क्रॅप पहिला आहे, नंतर ओपनिंग WIP, क्लोजिंग WIP हे नंतर. तर सेल ऑफ स्क्रॅप पहिला आहे, नंतर ओपनिंग WIP आणि मग क्लोजिंग WIP. तर इकडे आपल्याला हे एक्सपेन्सेस ॲड केल्यानंतर या 3 गोष्टी करायला लागतात. एक्सपेन्सेस फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केल्यानंतर या 3 गोष्टी झाल्यानंतर मग आपल्याला फॅक्टरी कॉस्ट भेटते. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला हे जे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या नंतर ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स तुम्हाला ॲड करायला लागतं आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स तुम्हाला लेस करावं लागतं. तर इकडे ओपनिंग फिनिश गुड्स तुम्हाला ॲड करायला लागतं आणि क्लोजिंग फिनिश गुड्स तुम्हाला मायनस करायला लागतं. लेस क्लोजिंग फिनिश गुड्स आणि ओपनिंग फिनिश गुड्स तुम्हाला ॲड करायचं आहे. ओपनिंग फिनिश गुड्स ॲड करायचं आहे, क्लोजिंग फिनिश गुड्स लेस करायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला मिळतं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ओपनिंग फिनिश गुड्स ॲड करा, क्लोजिंग फिनिश गुड्स लेस करा, त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळतं, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळतं. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळतं हे झाल्यावर.
कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये नंतर मग सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड ऍड करायचं. ज्या प्रॉब्लेम मध्ये हे नसेल ते डायरेक्टली ऍड केलं तरी चालेल. हे बघा, काय काय प्रॉब्लेम मध्ये ओपनिंग फिनिश गुड्स आणि क्लोजिंग फिनिश गुड नसतात. मग त्या प्रॉब्लेम मध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये तुम्ही जर सेलिंग ओव्हरहेड डायरेक्टली ऍड केलं तरी चालेल. जर पण असेल तर आधी तुम्हाला ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स ऍड करायला लागेल, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स लेस करायला लागेल, मग तुम्हाला मिळणार कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये मग सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड ऍड करायची. ठीक आहे. हे बघा, तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये आपण काय केलं, ओपनिंग फिनिश गुड्स ॲड केले, क्लोजिंग फिनिश गुड्स लेस केले, मग आपल्याला मिळालं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये आपण काय केलं, सेलिंग ओव्हरहेड्स ॲड केले आणि मिळालं टोटल कॉस्ट. आता टोटल कॉस्टमध्ये काय करायचं, प्रॉफिट ॲड करायचा आणि मग सेल्स येणार. प्रॉफिट ॲड करायचा प्रॉफिट ॲड करून सेल्स. परत एकदा तुम्हाला सांगतो स्टार्टिंगपासनं. हे बघा, आता हे तर सोपं आहे. डायरेक्ट मटेरियलमध्ये डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस हे 3 ॲड करून आपल्याला काय मिळालं, प्राईम कॉस्ट मिळाली. ठीक आहे. आता डायरेक्ट मटेरियल कसं काढतो, जसं आपण FY BCom मध्ये शिकलो होतो. ओपनिंग स्टॉक, ॲड परचेस, ॲड कॅरेज, ॲड अदर एक्सपेन्सेस, लेस क्लोजिंग स्टॉक, हे तुम्हाला काय मिळणार, रॉ मटेरियल कन्झ्युम मिळणार. तर हे रॉ मटेरियल कन्झ्युमचं क्लिअर आहे. पुढे आपण काय करतो, प्राईम कॉस्टमध्ये पहिलं हे फॅक्टरीचे खर्च ॲड करतो. प्राईम कॉस्टमध्ये काय करतो, फॅक्टरीचे खर्च ॲड करतो, ज्याला आपण म्हणतो फॅक्टरी ओव्हरहेड्स. ओके. आता फॅक्टरी ओव्हरहेड झाल्यानंतर पहिलं सेल ऑफ स्क्रॅप लेस होतं. पहिलं काय लेस होतो, सेल ऑफ स्क्रॅप. नंतर ओपनिंग WIP ॲड होतो, क्लोजिंग WIP डिडक्ट होतो, मग ही फॅक्टरी कॉस्ट मिळते. पण हे जर 3 आयटम नसतील तर डायरेक्ट तुम्ही ओव्हरहेड ॲड करा, फॅक्टरी कॉस्ट मिळेल. पण हे 3 आयटम असतील तर हे मध्ये आपल्याला टाकावे लागतात. फॅक्टरी ओव्हरहेड झाल्यानंतर या 3 गोष्टी तुम्हाला टाकाव्या लागतात आणि मग फॅक्टरी कॉस्ट मिळते. त्याच्यानंतर मग आपण काय करतो, त्याच्यात ऑफिस ओव्हरहेड ॲड करतो, म्हणजे ऑफिसचा खर्च आपण ॲड करतो. ऑफिसचा खर्च ॲड केल्यानंतर आपल्याला मिळतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता आपण त्याच्यात सेलिंग ओव्हरहेड डायरेक्ट ॲड करू शकतो, पण तिथे जर समजा क्वेश्चनमध्ये ओपनिंग फिनिश गुड्स दिला असेल, क्लोजिंग फिनिश गुड्स दिला असेल, तर ओपनिंग फिनिश गुड्स तुम्हाला ॲड करावे लागतात. ओपनिंग फिनिश गुड्स ॲड करायला लागतात, क्लोजिंग फिनिश गुड्स लेस करावे लागतात आणि मग तुम्हाला मिळते कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इथे तसं नाव नाही आहे, पण इकडे नाव आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये सेलिंग ओव्हरहेड्स ॲड करायचे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये सेलिंग ओव्हरहेड्स ॲड करायचे. ॲड करून तुम्हाला टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स मिळेल. टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स मिळेल. त्याच्यात प्रॉफिट ॲड करायचा. प्रॉफिट ॲड करून तुम्हाला सेल्स मिळेल. तर हा सगळ्यांनी डायग्राम कॉपी करून मी फुल स्क्रीन करतो, म्हणजे सगळ्यांना हा डायग्राम दिसेल आणि तो सगळ्यांनी मला पर्सनलवरती पाठवायचा आहे. डायग्राम खूप महत्त्वाचा आहे, सांगतो. ओके. नीट लक्ष दे दामिनी. हां, हे बघ, पहिल्यांदी मी काय सांगितलं, 2 गोष्टी आहेत. एक डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट. हे तर कळलं, डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट. मला जरा तू रिप्लाय करत जा, एकदा रिव्हिजन घेऊया. ओके दामिनी, कळतंय का? पहिलं डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट. ओके. आता नीट लक्ष दे. डायरेक्ट कॉस्टमध्ये 3 गोष्टी आहेत, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. या तिघांची टोटल प्राईम कॉस्ट होते. इथपर्यंत कळलं? डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस या तिघांची टोटल काय, प्राईम कॉस्ट. हे इथपर्यंत कळलं? ओके. आता डायरेक्ट मटेरियलची व्हॅल्यू आपण कशी काढतो, ओपनिंग स्टॉकमध्ये परचेस ॲड करतो, कॅरेज ॲड करतो, अदर एक्सपेन्सेस ॲड करतो आणि त्याच्यातनं क्लोजिंग स्टॉक मायनस करतो, जसं FY BCom मध्ये करायचो.
आणि आपल्याला मिळतं रॉ मटेरियल कन्झ्युम. इथपर्यंत कळलं? हॅलो, कळलं का इथपर्यंत? रॉ मटेरियल कन्झ्युम कसं काढलं? ओके, आता नीट लक्ष द्या. आता बाकी डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सला काय कॅल्क्युलेशन्स नसतात. तिघांची टोटल घ्यायची, ती म्हणजे प्राईम कॉस्ट. तर प्राईम कॉस्टपर्यंत व्यवस्थित कळलं सगळ्यांना? हॅलो, प्राईम कॉस्टमध्ये कळलं? ओके, आता नीट लक्ष द्या. आता पुढे मी तुम्हाला काय सांगितलं, पुढे इनडायरेक्ट लेबरमध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्स, इनडायरेक्ट कॉस्टमध्ये 3 गोष्टी आहेत. तर इनडायरेक्ट कॉस्टमध्ये 3 गोष्टी कोणत्या? फॅक्टरी, ऑफिस आणि सेलिंग. फॅक्टरी, ऑफिस आणि सेलिंग हे 3 गोष्टी आहेत. आता नीट लक्ष द्या. आता कसं असतं माहिती आहे का, प्राईम कॉस्टमध्ये या 3 गोष्टी ॲड करतो आणि परत त्यांना नावं दिली जातात. आता नीट लक्ष द्या. प्राईम कॉस्टमध्ये आपण फॅक्टरी ओव्हरहेड ॲड करतो. फॅक्टरी ओव्हरहेड म्हणजे फॅक्टरीला लागणारा खर्च. लक्षात येत आहे? फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे फॅक्टरीला लागणारा खर्च, तो ॲड करून आपल्याला मिळते फॅक्टरी कॉस्ट. लक्षात येत आहे? प्राईम ओव्हरहेडमध्ये आपण काय केलं, प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केलं, तर ती जी टोटल आली तिला नाव काय देतो? फॅक्टरी कॉस्ट. ओके, आता नीट लक्ष द्या. फॅक्टरी कॉस्ट हे आपण डायरेक्ट लिहू शकतो, पण एखाद्या क्वेश्चनमध्ये या 3 गोष्टी येतात. सेल ऑफ स्क्रॅप, ओपनिंग WIP आणि क्लोजिंग WIP. या 3 गोष्टी जर आल्या तर सेल ऑफ स्क्रॅप तुम्हाला मायनस करायचा आहे. सेल ऑफ स्क्रॅप काय करायचा आहे? मायनस करायचा आहे. नंतर ओपनिंग WIP ॲड करायचा आहे. ओपनिंग WIP काय करायचं आहे? ॲड करायचा आहे. आणि क्लोजिंग WIP मायनस करायचं आहे. आणि ते झाल्यानंतर मग फॅक्टरी कॉस्ट येणार. जर हे 3 गोष्टी असतील तर या 3 गोष्टीचं ॲडलेस करावं लागतं, मग तुम्हाला फॅक्टरी कॉस्ट मिळणार. फॅक्टरी कॉस्टपर्यंत कळलं सगळ्यांना? रिप्लाय करा. हॅलो, फॅक्टरी कॉस्टपर्यंत कळलं सगळ्यांना? सगळ्यांना कळलं का फॅक्टरी कॉस्टपर्यंत? ओके, आता नीट लक्ष द्या. फॅक्टरी कॉस्ट झाल्यानंतर पुढे ऑफिस ओव्हरहेड्स येतात. फॅक्टरी कॉस्ट आल्यानंतर पुढे काय येतं? ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड्स म्हणजे काय? ऑफिसला लागणारा खर्च. ऑफिसला लागणारा खर्च, तर तो ॲड करायचा. ते सोपं आहे. फॅक्टरी कॉस्टमध्ये ऑफिस ओव्हरहेड्स ॲड करून तुम्हाला काय मिळतं? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. काय मिळतं? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शनपर्यंत कळलं? रिप्लाय करा. सिम्पल आहे. फॅक्टरी कॉस्टमध्ये ऑफिस ओव्हरहेड ॲड करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, तिकडे बाकीच्या गोष्टी येत नाहीत. ओके, आता नीट लक्ष द्या. आता जसं मी तुम्हाला फॅक्टरी कॉस्टच्या नंतर या 3 गोष्टी येतात, तसंच इकडे जर समजा ओपनिंग फिनिश गुड्स आणि क्लोजिंग फिनिश गुड्स एखाद्या प्रॉब्लेममध्ये आलं, तर तुम्हाला ओपनिंग फिनिश गुड्स ॲड करायचेत आणि क्लोजिंग फिनिश गुड्स मायनस करायचेत. कळतंय? ओपनिंग फिनिश गुड्स ॲड करायचेत, क्लोजिंग फिनिश गुड्स मायनस करायचेत आणि तुम्हाला मिळतं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कळतंय सगळ्यांना? कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये या 2 गोष्टी ॲड, ओपनिंग स्टॉक केला, क्लोजिंग फिनिश गुड्स लेस केला, तुम्हाला काय मिळालं? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. इथपर्यंत कळतंय? रिप्लाय करा. हॅलो, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डपर्यंत कळतंय सगळ्यांना? ओके, आता नीट लक्ष द्या. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढल्यानंतर मग आपल्याला सेलिंग ओव्हरहेड्स ॲड करायचे. कॉस्ट ऑफ म्हणजे तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये याचा फॉर्मॅट ड्रॉ करीन, तिकडे अजून क्लिअर करेन. तर इथे आता काय करायचं आहे? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये तुम्हाला ॲड काय करायचे आहे? सेलिंग ओव्हरहेड्स ॲड करायचे आहे. जर समजा या 2 गोष्टी नसत्या तर तुम्ही डायरेक्ट कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये ॲड केलं असतं. कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये डायरेक्टली ॲड केलं असतं, पण त्या 2 गोष्टी आहेत म्हणून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये ते ॲड करतो आणि इथे सेलिंग ओव्हरहेड्स मिळतात.
आणि सेलिंग ओव्हरहेड्स ॲड करून टोटल कॉस्टपर्यंत कळलं. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये सेलिंग ओव्हरहेड ॲड केलं. सेलिंग ओव्हरहेड ॲड करून आपल्याला काय मिळालं? टोटल कॉस्ट. काय मिळालं? टोटल कॉस्ट. इथपर्यंत कळलं? रिप्लाय करा. हॅलो, सगळे झोपले का? टोटल कॉस्ट कसं आलं कळलं? हॅलो, रिप्लाय करा. हे बघा, मी तुम्हाला काय सांगितलं की जर समजा एखाद्या प्रॉब्लेममध्ये या दोन गोष्टी कधी असतात कधी नसतात. जर असल्या तर या दोन गोष्टी टाकायच्या. ओपनिंग फिनिश गुड्स टाकायच्या, ॲड ओपनिंग फिनिश गुड्स टाकायचं आणि क्लोजिंग फिनिश गुड्स लेस करायचं. आणि हे झाल्यानंतर काय मिळतं आपल्याला? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळतं. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन झाल्यानंतर या दोन गोष्टी टाकल्यावर काय मिळतं आपल्याला? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये ॲड करायचं. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये काय ॲड करायचं? सेलिंग ओव्हरहेड ॲड करायचं. सेलिंग ओव्हरहेड ॲड करून आपल्याला काय मिळतं? टोटल कॉस्ट. पण नसतील तर डायरेक्टली कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये ॲड करा. नसतील तर काय करायचं? कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये ॲड करायचं. काय करायचं? कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये ॲड करायचं. आणि जर असतील तर तुम्ही हे करणार अगोदर. ओपनिंग फिनिश गुड्स ॲड करणार, क्लोजिंग फिनिश गुड्स लेस करणार आणि मग काय मिळणार? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आणि मग काय करायचं? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये सेलिंग ओव्हरहेड्स ॲड करायचं. असले तर ॲड करा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये, नसले तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये ॲड करा. सिम्पल. कळलं सगळ्यांना? ओके. नंतर ॲड करून तुम्हाला काय मिळणार? टोटल कॉस्ट मिळणार. टोटल कॉस्टला दुसरं नाव काय? कॉस्ट ऑफ सेल्स. टोटल कॉस्टला दुसरं नाव काय? कॉस्ट ऑफ सेल्स. त्याच्यात प्रॉफिट ॲड करणार. प्रॉफिट ॲड केल्यानंतर मिळणार सेल्स. ओके. तर ठीक आहे, हे इथपर्यंत जरी कळलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शनपर्यंत तरी भरपूर झालं. आता पुढच्या लेक्चरला मी डायग्राम ड्रॉ करीन. त्या डायग्राममध्ये तुम्हाला याचं टेबल ड्रॉ करणार आहे. म्हणजे याचा फॉर्मॅट, कॉस्टशीटचा फॉर्मॅट मी पुढच्या लेक्चरला ड्रॉ करीन. त्याच्यात तुम्हाला अजून क्लिअर होईल. आज एवढं लेक्चर एवढं कळलं भरपूर झालं. कॉस्ट ऑफ प्रोडक्शनपर्यंत तुम्हाला कळलं. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला अजून क्लिअर करेल. ठीक आहे, तर आपण लेक्चर संपूया. पुढच्या लेक्चरला भेटूया. आणि सगळ्यांनी याचा चार्टचा डायग्राम काढायचा आहे. मी जरा फुल स्क्रीन करतो आणि तो मला पाठवायचा आहे पर्सनलवरती. आता हा सगळा डायग्राम आहे. मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण पाठवतो ग्रुपवरती. तर सगळ्यांनी मला हा डायग्राम काढून पर्सनलवर पाठवायचा आहे. आपण लेक्चर संपूया. सगळ्यांनी एकदा बघा.